नमस्कार. वाणिज्य शाखा प्रथम वर्ष, विषय मराठी. पुस्तकाचे नाव उत्कर्ष वाटा, पाठ 6वा. शरद जोशी यांचे योगदान. लेखक आहेत वसुंधरा काशीकर, भागवत. शरद जोशींचे एक अर्थतज्ञ, विद्वान, शेतकरी नेता, आंदोलनकर्ता, योद्धा, शेतकरी अशा वेगवेगळ्या शब्दात आजवर अनेकांनी मूल्यमापन केलं आहे. त्यांचा मोठेपणाही सर्वमान्यच आहे. तरीही या पलीकडे अनेक पैलू शरद जोशींच्या व्यक्तिमत्वाला होते. इतिहासात त्यांची नोंद शेतकऱ्यांना सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर संघटित करणारा, त्यांच्यात स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवणारा विद्वान शेतकरी नेता अशीच प्रामुख्याने होईल. पण मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक मितींमधली ही एक मिती आहे. मी जेव्हा जेव्हा शरद जोशींना भेटले, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना ऐकलं, तेव्हा तेव्हा त्यांच्या वेगळेपणाचे, लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचे कवडसे सापडत राहिले आणि मी ते पकडण्याचा प्रयत्न करीत राहिले. शरद जोशींच्या साऱ्या जीवनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते यात्रिक होते. आणि जो यात्रिक असतो त्याला प्रयोग आणि प्रवास कसा चुकणार. सत्यशोधनाची त्यांची ही यात्रा अखेरपर्यंत सुरू होती. या यात्रिक वृत्तीवर अल्लामा इक्बाल साहेबांचा एक सुंदर शेर आहे. शायर म्हणतात, बहुत उसने देखे है पस्त ओ बुलंद, बहुत उसने देखे है पस्त ओ बुलंद, सफ़र उसको मंजिल से बढ़कर पसंद. सफ़र ज़िंदगी के लिए बर्ग ओ साज, सफ़र है हकीकत हजर है मजाज, सफ़र है हकीकत हजर है मजाज. शायर अशा एका माणसाबद्दल बोलतो आहे ज्याने प्रचंड जीवन पाहिलं आहे, अनुभवलं आहे. आयुष्यात त्या माणसाने खूप चढ उतार बघितले आहेत. तरीही त्याला मुक्कामाच्या ठिकाणापेक्षा प्रवासच अधिक पसंत आहे. प्रवास म्हणजे जणू काही आयुष्यातली अत्यावश्यक गरजेची शिदोरीच. प्रवास हेच सत्य आहे, तर विराम हा मृत्यू आहे किंवा माया आहे. हा शेर शरद जोशींना तंतोतंत लागू होतो. संस्कृतात एक वचन आहे, यः क्रियावासान सपंडितः. हे त्यांना अगदी चपखल लागू पडतं. ते पंडित तर होतेच, पण सक्रिय, क्रियावान पंडित होते. अनेक विद्वान लोक आपल्या अवतीभोवती दिसतात, पण त्यांची विद्वत्ता समाजाच्या भल्यासाठी, काही समस्या सोडवण्यासाठी, मानवी जीवन सुखकर करण्यासाठी कामी लागताना दिसत नाही. स्वतःच्या ज्ञानसाधनेत ते अत्यंत रमलेले असतात. ही बोथट आत्ममग्नता मग माणसाला स्वार्थी बनवते, निबर बनवते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाणं, तिथल्या सुंदर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या एअर कंडिशन्ड हॉलमध्ये बसून पेपर प्रेझेंटेशन करणं, आपल्या रेझ्युमेमध्ये सातत्याने या यादींची लांबी वाढवत नेणं, मग हेच काम होऊन बसतं. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, फार नाही पण किमान 2 फुले देण्याचाही विसर पडतो. जोशींमध्ये ही निबरता कधीच आली नाही. त्यांची करुणा वांझोटी नव्हती. त्यासाठी त्यांनी किती भीषण किंमत चुकवली हा इतिहास साऱ्यांनाच माहीत आहे. आपल्याकडे सामान्यतः परिस्थिती अशी आहे की जो विद्वान आहे तो सार्वजनिक जीवनापासून दूर राहतो, कारण सार्वजनिक जीवनातला धबडगा, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा होणारा अपरिहार्य संकोच आणि अशांतता विद्वान लोकांना नको असतो. ती त्यांना झेपत नाही. आणि जे सार्वजनिक जीवनात उतरताना दिसतात, झोकून देऊन काम करतात,
ते सामान्यतः अभ्यासू नसतात. शरद जोशी हे दोन्हींचं अद्भुत मिश्रण होते. म्हणूनच एकाच वेळी अभ्यास आणि त्याला कृतीची जोड देणाऱ्या अपवादात्मक नेत्यांमध्ये जोशींचं नाव अग्रस्थानावर राहील. शरद जोशी हे खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होते. विज्ञानवादी या अर्थानं की विज्ञानात प्रयोग आणि पुरावे याशिवाय कशालाही स्थान नाही. निरंतर प्रयोग करत राहणं, आपण काढलेल्या निष्कर्षांची पुन्हा पुन्हा पडताळणी करत राहणं, मगच अंतिम निष्कर्षापर्यंत येणं हा विज्ञानाचा गाभा आहे. जोशींनी शेतकऱ्याच्या दारिद्र्याच्या समस्येचा शोध घेण्यासाठी स्वतः विकत घेऊन शेती केली. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी दरिद्री का राहतो आणि 1 किलो लोखंडाचं 1 किलोपेक्षा अर्धा ग्रामही जास्त लोखंड न करू शकणारा, न वाढवू शकणारा कारखानदार कसा श्रीमंत होतो? हे कोडं जेव्हा जोशींना पडलं तेव्हा ते शेतकऱ्यांच्या आणि कारखानदारांच्या मुलाखती घेत बसले नाहीत किंवा शेतकरी वा कारखानदार यांना त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवायला दिली नाही, तर युनोतून सरळ उठून त्यांनी आंबेठाण गाठलं आणि शेती सुरू केली. एडवर्ड जन्नरनं जसं 2 दशकांपेक्षा जास्त काळ अखंड अविरत संशोधन केलं आणि मग देवीचा विषाणू शोधला, अगदी तशीच साधना शरद जोशींची होती. त्या अर्थाने जेन्नरसारख्या वैज्ञानिकांना विज्ञानातले संत आणि जोशींना सार्वजनिक जीवनातले संत म्हणता येईल. भारतातील दारिद्र्याची अनेक कारणं अनेकांनी सांगितली. कोणी पूर्वकर्मात त्याची उत्तरं शोधली, कुणी नियतिवाद सांगितला, काहींनी इंग्रजांनी भारताची केलेली लूट हे कारण सांगितलं. जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता आणि समानतेचा अभाव हेही कारण सांगितलं गेलं. औद्योगिकरणाचा अभाव, वाढत्या लोकसंख्येने विकासाची फळं खाणे ही देखील कारणं सांगण्यात आली. पण जोशींनी सर्वप्रथम पुराव्याने हे दाखवून दिलं की शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या शोषणात ही कारणं दडलेली आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे दारिद्र्य आहे, आणि शेतमालाला भाव न मिळण्याचे कारण सरकारचं धोरण आहे. हे दुष्टचक्र प्रथम जोशींनी उलगडवून दाखवलं. इतकेच नाही तर शहरीकरणाचं, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचं कारणही त्यांनी साधार सांगितलं. शहरीकरण वेगानं का होत आहे? कारण शेती तोट्यात आहे. खेडी स्वयंपूर्ण नाहीत. शेतीत तोटा होतो म्हणून मग शहरात स्थलांतराचं प्रमाण वाढतं. शहरं फुगतात, बकाल होतात. शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण येतो. झोपडपट्टी, बालमजुरी, अस्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मुळात शेतीच्या दारिद्र्याची बाय प्रॉडक्ट्स आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 45% लोकसंख्या आज शहरात राहते. 1971 साली महाराष्ट्राची जितकी लोकसंख्या होती तेवढी संख्या आज शहरी भागात राहते आहे. यातून शहरी भागात झोपडपट्टी निर्माण झाली. धारावीसारख्या महाकाय झोपड्या निर्माण झाल्या. या झोपड्यात मानवी जगण्याचा संकोच झाला. लोक पशु पातळीवरचं जीवन जगू लागले. शहरात गुन्हेगारी वाढली, वेश्या व्यवसाय वाढला, बालमजुरी वाढली. लोकसंख्या वाढीनं जीवनसंघर्ष अधिकच तीव्र झाला. वाहतूक कोंडीतून अधिक गंभीर प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांवर स्वतंत्र रीतीने काम करणारं स्वयंसेवी संस्थांचं जाळं उभं राहिलं. एक संस्था एक प्रश्न घेऊन काम करू लागली. पण मुळात शहरं का फुगली? या सर्व समस्यांचं मूळ नेमकं कशात आहे? हे प्रश्न जर संपवायचे असतील तर काय करावं लागेल यावर काम कुणीच करत नाही. शरद जोशींनी या परिघावरच्या प्रश्नांना हात घालण्याऐवजी शेतीमालाला भाव दिला तर ग्रामीण भागात संपत्ती निर्माण होईल आणि ग्रामीण भागातून स्थलांतर थांबेल. त्यातून शहरातील हे परिघावरचे प्रश्न सुटतील अशी मांडणी केली. नागरीकरणाच्या वाढत चाललेल्या समस्या सोडवायला शरद जोशी हे अजूनही उत्तर आहेत.
वर्तुळावरच्या परिघाचा एक एक बिंदू घेऊन काम करण्यानं होणार नाही, तर केंद्रावर काम करावं लागेल, तेव्हा या समस्या सुटतील, हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. भारत विरुद्ध इंडिया या संकल्पनेचं पेटंट जोशींकडे जातं. ही विभागणी सर्वप्रथम त्यांनी केली. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, त्याहीपेक्षा आत्मविश्वास अशा सर्व स्तरावरची जमीन अस्मानाची ही विषमता, तिच्याकडे शरद जोशींच्या भारत विरुद्ध इंडियानं लक्ष वेधलं गेलं. आज अनेक जण भाषणात बोलताना त्याचा उल्लेख करतात, पण सर्वप्रथम ही विभागणी करण्याचं श्रेय निर्विवाद शरद जोशींचं आहे. एकाच देशात एक गरीब भारत आणि दुसरा श्रीमंत इंडिया कसा वसतो आहे, हे शरद जोशींनी ध्यानात आणून दिलं. योद्धा शेतकरी मध्ये ते म्हणतात, इंडियातील श्रीमंत बापाची निरुद्योगी तरुण मुलं एकेका बैठकीला चैन मौजे खातर ताजमहाल सारख्या महागड्या हॉटेलमध्ये 5-10 हजार रुपये उडवतात आणि आमच्या भारतातील खेड्यातील एखादी म्हातारी 5 पैशाचं नाणं धुळीत पडलं तर ते शोधण्यासाठी अर्धा तास डोक्यावर उन्हाचा मारा सहन करते. इंडियातील लहान मुलं मऊ मऊ उशीवर डोकं ठेवून पहाटेची साखर स्वप्न पाहत असतात, तेव्हा भारतातील त्यांच्याच वयाची मुलं डोक्यावर पाटी घेऊन शेण गोळा करायला बाहेर पडतात. इंडियामधली मुलं झोपून उठली की ओव्हलटीन टोस्ट असा नाश्ता घेऊन युनिफॉर्म घालून महागड्या शाळेत इंडियन अभ्यास करण्यासाठी जातात आणि भारतामधली मुलं शिळ्या भाकरीचा चतकोर चघळून तांब्याभर पाण्यानं भूक भागवून हातात काठी घेऊन जनावरांच्या मागं माळावर जातात. एका देशातील 2 माणसांमध्ये असा फरक मी इतका कुठल्याही देशात पाहिला नाही. एका बाजूला चैन, मौज, ऐश आराम आणि दुसऱ्या बाजूला भनंग दारिद्र्य. खेड्यातल्या गरीब भारताला ध्रुव बाळाप्रमाणे कशी सापत्न भावाची वागणूक मिळते हे आजही दिसतं. शहरात लोड शेडिंग नाही आणि खेड्यात 12-12 तास लोड शेडिंग. मग त्यातूनच शहरात माणसं आणि खेड्यात काय जनावरं राहतात काय, हे विचारण्याचं धैर्य शेतकऱ्यात शरद जोशींमुळे आलं. एक लक्षात घेतलं पाहिजे की इंडिया भारत ही मांडणी करताना कुठेही श्रीमंताबद्दल दुस्वास किंवा मत्सर नाही. ही मांडणी कुठल्याही नकारात्मक भूमिकेतून किंवा कोल्ह्याला द्रांक्ष आंबट या मानसिकतेतून झालेली नाही. ही विषमता मानवनिर्मित आहे. एकाच्या शोषणातून दुसरा श्रीमंत होतो आहे हे जगापुढे आणणं, ही विषमता दूर करणं हा यामागचा उद्देश आहे. निसर्ग निर्मित विषमतेबाबत माणूस काहीच करू शकत नाही. म्हणजे कोणी काळा, कोणी गोरा, कोणी उंच, कोणी ठेंगणा, आणि ही निसर्ग निर्मिती विषमता आहे म्हणून जग सुंदरही आहे, वैविध्यपूर्ण आहे. पण मानवनिर्मित अन्याय, विषमता दूर करणं माणसाच्या हातात आहे आणि ती झालीच पाहिजे. हेच म्हणणं फुल्यांचं होतं, आंबेडकरांचं होतं. शरद जोशींचं मला प्रकर्षानं जाणवणारं मोठेपण हे की शरद जोशींनी निरक्षर अडाणी शेतकऱ्याला अर्थसाक्षर केलं. शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रात युनिव्हर्सिटीचं काम केलं आहे. खेड्यातील अडाणी शेतकरीही उत्पादन खर्च काढू लागले. शेतकऱ्यांची मुलं डंकेल प्रस्तावासारख्या महाकठीण शिफारसी, आकडेवारी असलेल्या अहवालावर अगदी गावाच्या पारावर बसून बोलू लागली. शेतीवर सरकार किती खर्च करतं, परदेशातलं सरकार किती सबसिडी देतं, भारतात उणे सबसिडी आहे म्हणजे काय आहे, हे सगळं सामान्य शेतकरी बोलू लागले. सामान्य निरक्षर शेतकऱ्यांनाही अर्थसाक्षर करण्याची शरद जोशी यांची किमया हे लोकशाहीला फार मोठं योगदान आहे. कारण शेवटी लोकशाहीचा दर्जा हा त्या व्यवस्थेतील माणसांच्या एकूण समजेवर अवलंबून असतो. या सामान्य माणसांना शरद जोशी यांनी ज्या प्रकारे जागं केलं, सुजाण बनविलं, ते अविश्वसनीय वाटावं असंच आहे. कापूस एकाधिकार योजना, साखर कारखाने जो भाव देतात तो भाव ठरविण्याची पद्धत सामान्य शेतकरी अभ्यासून त्याला आव्हान देऊ लागला. गावोगावच्या सोसायट्या
कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचं लोक मूल्यमापन करू लागले. यातून भ्रष्टाचार दूर व्हायला मदत झाली. शेतकऱ्यांची लूटमार कमी झाली. एक प्रसंग आठवतोय. शेतकरी संघटनेचा एक तरुण कार्यकर्ता लक्ष्मण वडले, त्याला जोशी संघटनेचा स्टार प्रचारक म्हणायचे. त्याचं भाषण ऐकायचा योग आला. अमरावतीला की दर्यापूरला सभा होती, नेमकं आठवत नाही. समोर मैदानात 50-60 हजार शेतकरी बसले होते. त्याचा स्टार प्रचारक खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि ती कशी फायद्याची आहे हे शेतकऱ्याला समजावून सांगत होता. माझे कान नकळत टवकारले गेले. खुली अर्थव्यवस्था आणि त्याचे फायदे हा माणूस शेतकऱ्यांना कसा समजावून सांगणार, मी साशंक होते. त्याने उदाहरण दिलं. खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय सांगतो. पूर्वी जेव्हा गावात एकच चक्की होती, जेव्हा आपण दळण दळायला जायचो तेव्हा तो कसा माजल्यासारखा करे. डबा ठेवून जा, टाइम लागल, जास्त बोलायचं काम नाही आणि आपण पण ऐकून घेऊ. आपल्याले भी इलाज नव्हता ना, अन त्याले भी माहीत होतं हे कुठं जाऊ शकत नाही माझ्याशिवाय. कारण काय, गावात एकच चक्की होती. मग काय झालं, गावात जेव्हा दुसरी चक्की खुलली तेव्हा याचा माज लगेच उतरला. कोण तर आता कॉम्पिटिशन आले ना याले. शेतकऱ्यांच्या तुफान टाळ्या. मग टरावणं बंद. भाषा बदलली त्याची. टर्रेलपणा जाऊन यानं भाऊ घाई असणं तर लगेच देतो ही भाषा आली. ही आहे खुली व्यवस्था. पुन्हा टाळ्या. देशातल्या दुसऱ्या राज्यातच नाही तर जिथं कुठं आपल्या मालाले चांगला भाव मिळेल तिथं जाऊन आपण आपला माल विकू शकतो. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे मक्तेदारी संपते, स्पर्धेने गुणवत्ता वाढते. हे खुल्या अर्थव्यवस्थेचं मर्म त्यांनी काय सोप्या शब्दात सांगितलं होतं. मी अक्षरशः थक्क झाले. ते भाषण ऐकणं हा पुन्हा एक सौंदर्य अनुभव होता. भल्या भल्या विद्वानांना, अर्थतज्ज्ञांना सुद्धा इतक्या सोप्या शब्दात खुली अर्थव्यवस्था समजावून सांगता येणार नाही असे कार्यकर्ते, वक्ते शरद जोशींनी तयार केले. कार्यकर्ते प्रशिक्षित करण्यावर शरद जोशींनी सर्वात मोठा भर दिला. त्यासाठी आंबेठाणला सतत प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जात होती. आज राजकीय पक्षात आणि संघटनांमध्ये ही प्रक्रियाच थंडावली आहे. त्यामुळे केवळ सर्व पक्ष संघटनात केवळ नेत्यांची हुजरेगिरी करणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. पण शरद जोशींच्या चळवळीत अभ्यासू कार्यकर्ते निर्माण झाले. शरद जोशींचं योगदान बघताना वाटतं की शरद जोशींनी निवडणुका जिंकल्या का? त्यांच्या आंदोलनांनी किती रुपयांचा भाव वाढवून दिला? असं आकडेवारीत त्यांच्या आंदोलनांचं आपल्याला मूल्यमापन नाही करता येणार. आपल्याला शरद जोशी यांच्या आंदोलनाचे मूल्यमापन करताना त्यांनी या राज्यातील शेतकऱ्यांना जो स्वाभिमान दिला, दीन दुबळ्यांना, गरीब शेतकऱ्याला सत्तेविरुद्ध उभं राहण्याचं जे धैर्य दिलं, त्यावर आपल्याला त्यांचं मूल्यमापन करावं लागेल. मुळात शेतकरी हा संघटित होऊ शकतो आणि त्याचा दबाव गट तयार होऊ शकतो. ही बाबच अविश्वसनीय होती. ज्याला ग्रामीण भागातील शेतकरी माहीत आहे त्याला हे जास्त चांगलं समजू शकेल. या बाबतीत त्यांची डॉक्टर आंबेडकरांशी तुलना करता येईल. आंबेडकरांचे सर्वात मोठे काम हेच आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावून बसलेल्या, न्यूनगंडाने ग्रासलेल्या अशा दलित समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. सत्तेविरुद्ध लढता येतं हा विचारच सामान्य माणसात नसतो. नेते आणि सरकारी नोकर म्हणजे आपला मालक आहे असंच सामान्य माणसाला वाटत असतं. गडचिरोलीत एकदा एका आदिवासीने कलेक्टर गावात आल्यावर गुपचूप जाऊन त्याच्या अंगाला हात लावून बघितला होता. म्हणजे त्याला हे बघायचं होतं की कलेक्टर सुद्धा माणसासारखाच असतो का? इतकी भीती सामान्य ग्रामीण माणसाला असते. मागे एकदा आमच्या मेळघाटात एका अधिकाऱ्यांनी कोंबडी मागितली. त्याने ती दिली तेव्हा एक कार्यकर्ता त्या आदिवासीला रागावला. त्यावर त्या आदिवासींनी उलट विचारले की कोंबडी साहेबाले नाही तर मग कोणाला द्यायची असते? शापित चित्रपटातला यशवंत देव हा शेतमजूर असतो. त्याचा मुलगा शहरातून शिकून येतो. तेव्हा
मुलाच्या नजरेला नजर न देता त्याच्या पायाकडे बघत तो विचारतो की तुम्ही कधी आलात. स्वतःच्या मुलालाही अरेतुरे म्हणण्याचा आत्मविश्वास त्याला राहिलेला नाही. शेतकऱ्याची ही अवस्था जातीव्यवस्था आणि आर्थिक दारिद्र्यानं करून टाकली होती. शरद जोशींनी या शेतकऱ्याला लढायला उभं केलं, हे त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणावं लागेल. हाच शेतकरी तुरुंगात गेला, याने महामार्ग अडवले, मामलेदाराच्या नजरेला नजर देऊन जाब विचारला, साखर कारखान्यांच्या मस्तवाल चेअरमनला गाडी अडवून भाव का देत नाही हे विचारलं. गावात मंत्री आणि आमदार आले की त्यांच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या या पुढाऱ्यांना याच शेतकऱ्यांनी गावबंदी केली, गावात यायला रोखलं. या फाटक्या माणसात कोट्यधीश असणारे पुढारी रोखण्याचे सामर्थ्य कशातून आले असेल? या दीनदुबळ्या माणसात सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची ताकद कशातून आली असेल? याचा विचार करताना तर्कशुद्ध उत्तरच सापडत नाही. हे बळ शरद जोशींनी या माणसांना दिलं. गुलामाला फक्त त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, तो पेटून उठेल, हे विधान शरद जोशींनी खरं करून दाखविलं. मुख्यमंत्री, मंत्री आणि सारे पुढारी एक जात शरद जोशींना घाबरत. याचं कारण ही पेटून उठलेली माणसं होती. या पेटून उठण्याचं एक कारण हेही होतं की सरकार म्हणजे कुणीतरी देणारं आहे आणि आपण कुणीतरी घेणारे आहोत, हा भ्रम त्यांनी मोडून काढला. अशी मानसिकता असणारे लोक शासनाला सतत मागतच राहतात. पण शरद जोशींच्या मांडणीतच भीक नको, हवे घामाचे दाम, अशी बुलंद घोषणा होती. तेव्हा सरकार देतं म्हणजे उपकार करत नाही, तर तो आमचा हक्कच आहे, ही त्यांची मुख्य मांडणी होती. शेतकरी सरकारला काहीच देणं लागत नाही, तर उणे सबसिडीत सरकारच शेतकऱ्याला काहीतरी देणं लागत आहे, हे शेतकऱ्याला इतकं पटलं की त्यामुळे त्याचा न्यूनगंडच निघून गेला. ही शरद जोशींच्या तर्कशुद्ध विचारांची ताकद होती. जातीनिरपेक्ष संघटन उभारण्यात त्यांनी महाराष्ट्राला एक मॉडेल दिलं. माझ्या पिढीनं महाराष्ट्रात बहुजन, त्यातही मराठा नेतृत्वच बघितलं. पण जोशींच्या शेतकरी आंदोलनाचं वैशिष्ट्य हे राहिलं की जात हा महाराष्ट्राच्या राजकारणात अपरिहार्य असणारा पैलू शरद जोशींनी या आंदोलनात तरी हद्दपार केला. एक ब्राह्मण माणूस लाखो बहुजन शेतकऱ्यांचं नेतृत्व करील, असं गांधी हत्येनंतर ब्राह्मण द्वेष पसरलेल्या राज्यात त्यापूर्वी कुणी सांगितलं असतं तर कुणीही त्यावर विश्वास ठेवला नसता. पण शरद जोशींनी ही जातीनिरपेक्ष उभारणी केली. पाशा पटेलसारखा मुस्लिम नेताही लोकांनी स्वीकारला. शालिनीताई पाटील यांनी शरद जोशींची जात काढली, पण त्याचा प्रतिवाद सामान्य बहुजन शेतकऱ्यांनी केला. इतकंच काय, पण शरद जोशींवर जितकं पंचप्राण म्हणून बहुजन माणसांनी प्रेम केलं, तितकं खूप कमी बहुजन नेत्यांवर केलं आहे. ही जातीची उतरंड त्यांनी कशी मोडली, हा अभ्यासाचा विषय आहे. आंदोलन कसं उभं करायचं, ते कसं वाढवायचं, याचं शास्त्र शरद जोशींना फारच अवगत होतं. त्यांच्या आंदोलनात लाखोंनी शेतकरी सहभागी झाले, तुरुंगात गेले. प्रसंगी प्राणांचंही बलिदान शेतकऱ्यांनी दिलं. त्यांच्या आंदोलन उभारण्याच्या तंत्राचा एक शास्त्र म्हणून अभ्यास होऊ शकतो असं मला वाटतं. आपल्याकडे नेते ग्रामीण भागात गेले की मुद्दाम ग्रामीण पेहराव करतात, बोलण्यात हेल काढतात, गावंढळ खेडवळ बोलण्याचा प्रयत्न करतात, पण ते सगळं खोटं वाटतं. शरद जोशींनी यातलं काहीही केलं नाही. त्यांनी शेवटपर्यंत प्रमाण मराठी भाषेचा वापर केला. उगाच कीर्तनकार करतात तसे रूपक गोष्टी वेल्हाळ असलंही काही ते खेड्यात बोलले नाहीत. डंकेल प्रस्ताव ते खेड्यात सांगत होते, तेही प्रमाण मराठीत, पण तरीही निरक्षर माणसांना ते समजत होतं. त्याचप्रमाणे त्यांनी वेशभूषाही बदलली नाही. टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट हा त्यांचा पोशाख कधीच बदलला नाही. तरीही त्यांच्याबद्दल ग्रामीण माणसांना कधी अंतर वाटले नाही. शोभा डेनी, म्हणूनच त्यांना गांधी इन डेनिम घातलेला गांधी म्हटलं होतं. भारतीय नेत्यांच्या परंपरेत हे असे स्वीकारले गेले, त्याचा सुद्धा अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्य आंदोलनानंतर सर्वात जास्त महिला शेतकरी आंदोलनात उतरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतका आधुनिक पेहराव आणि आधुनिक भाषा असलेल्या शरद जोशींनी या माझघरातल्या स्त्रियांशी कसा संवाद साधला असेल, या महिलांना यांच्याविषयी कसा आपलेपणा वाटला असेल.
नवरा, सासू, जात, गाव ही सगळी बंधनं किलकिली करत या स्त्रिया थेट महामार्ग अडवायला कशा उतरल्या असतील, हे अंतर कसं कापलं गेलं असेल, याचा स्त्रीमुक्तीचा अभ्यास करणाऱ्या विदुषींनी अभ्यास करावा. स्त्रीमुक्ती चळवळीचा परीघ शब्द जोशींनी विस्तारला असंच म्हणावं लागेल. जी चळवळ केवळ नोकरदार महिलांच्या प्रश्नांपर्यंत मर्यादित होती, त्याला त्यांनी व्यापक ग्रामीण परिघावर नेलं. भूमिकन्या सीतेच्या वेदनेशी महिलांच्या दुःखाची नाळ त्यांनी जोडली. लक्ष्मी मुक्ती आंदोलन हा स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाचा अध्याय आहे. ती एक रक्तविहीत क्रांती आहे. आजपर्यंत महिलांच्या गुलामीची कारणं ही धर्मात, जातीव्यवस्थेत आणि तिच्या शारीरिक दुर्बलतेत शोधली जात होती. पण शरद जोशी हा एक असा तत्वचिंतक होता की त्याने सर्वप्रथम महिलांच्या शोषणाची मुळं ही शेतीत होणाऱ्या शोषणात आहेत, हा नवा सिद्धांत मांडला. या शोषणातून महिलांचं शोषण अधिक होतं, हे त्यांनी लक्षात आणून दिलं. मराठी साहित्यावर शरद जोशींनी टाकलेला प्रभाव हे सुद्धा योगदान म्हणून बघण्याची गरज आहे. शेतकरी कधीच मराठी साहित्याचा नायक झाला नाही. ते म्हणतात, हिंदुस्थानच्या सगळ्या भाषांमध्ये मला शेतकरी नायक म्हणून कुठं दिसत नाही. साहित्यात शेतकरी म्हणजे दृष्ट, जमीनदाराचा पोरगा, खांद्यावर बंदूक टाकून फिरतो, तमासगिरणीकडे जातो, पोरी पळवतो किंवा विदूषक असतो, सोंगाड्या असतो. माणसासारखा माणूस हाडामासांचा शेतकरी मला कोणत्याच साहित्यात सापडत नाही. मराठी नाही, हिंदी नाही, गुजराती नाही, कोणत्याच भाषेत नाही. शोधून काढा ही काय भानगड आहे. शरद जोशींच्या आंदोलनानंतर मध्यमवर्गीय परिघात अडकलेल्या मराठी साहित्याचा परिघ विस्तारला. त्यांच्या आंदोलनानंतर शेतकरी हा नायक होऊ लागला. शेतकरी आत्महत्येनंतर आलेल्या बारोमास या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. भास्कर चंदनशिव यांच्यासारखे कथाकार, इंद्रजित भालेराव सारखे केवळ शेतकरी दुःखावर लिहिणारे लेखक, कवी मराठी साहित्यात लोकप्रिय होऊ लागले. कोणत्याही आंदोलनाचं साहित्य निर्माण व्हावं लागतं. त्यातून आंदोलन अधिक वेगाने पुढं जातं. जसं दलित साहित्य निर्माण झालं आणि दलित चळवळीला जोर धरायला त्याची मदत झाली. शेतकरी ग्रामीण साहित्य निर्माण झाल्यामुळे शहरी मध्यमवर्गीय साहित्य वाचणाऱ्या वाचकाला शेतकरी समजायला मदत झाली. शेतकरी कुटुंबात शिकलेली पहिली पिढी पूर्वी मध्यमवर्गीय लेखकांचं अनुकरण करायची, पण आता तसं न होता ती त्यांच्या दुःखावर लिहायला लागली. शेषराव मोहित्यांच्या असं जगणं तोलाचं बद्दल शरद जोशींनीच म्हटलं आहे की यात काय भरीव आशय आहे. जोशींना मी तसं फार कौतुकाने कोणाबद्दल बोलताना ऐकलं नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्यांची पानभांडवल नावाची कथा जोशींना प्रचंड आवडली होती. त्यात एक शेतकरी मोठ्या कष्टानं विहीर खोदतो, पाणी येईल मग ऊस लावू अशी स्वप्न बघतो, खूप कष्ट करतो, पाणी येतं, ऊस येतो, असं सगळं तपशीलवार चित्र आहे. पण गुऱ्हाळ लावून गूळ विकायला गेल्यानंतर काय स्थिती होते ते विदारक वर्णन वाचवत नाही. जोशींनी म्हटलं आहे की ते लहानसं साहित्य माझ्या दृष्टीने ओल्ड मॅन अँड द सीच्या दर्जाचं आहे, बारकाईनं तपशील लिहिणारं. यात जोशींची सूक्ष्म साहित्यदृष्टी आणि वाचनही दिसून येतं. ग्रामीण साहित्य संमेलनात शेतकरी प्रश्नांवर कविता वाढल्या. यात नक्कीच साहित्य चळवळीचं काम मोठं आहे, पण त्याला आधार देण्याचं खूप मोठं काम या शेतकरी आंदोलनानं केलं, हे साहित्याच्या इतिहासाला नोंदवावं लागेल. आज देशानं खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. कितीही नाकारलं तरी गेल्या 25 वर्षात भारत विकास अनुभवतो आहे. विकास दर वाढला आहे, निर्यात वाढत आहे. आज खुल्या व्यवस्थेचं समर्थन कुणीही करील, पण 1991 पूर्वी खुल्या व्यवस्थेचे समर्थन करणं म्हणजे थेट देशद्रोहीच समजलं जात होतं. अशा वेळी समाजवाद या अति पवित्र शब्दाला विरोध करणं म्हणजे तुम्ही बहिष्कृत होणं होतं. पण शरद जोशींनी ते धाडस दाखवलं आणि समाजवादाच्या मर्यादा दाखवून खुली व्यवस्था म्हणजे केवळ लूट नाही, तर माणसाच्या स्वातंत्र्य प्रेरणेची ती गरज आहे, अशी अत्यंत वेगळी तत्त्वज्ञानात्मक मांडणी केली. खुल्या अर्थव्यवस्थेला तात्विक अधिष्ठान मिळवून दिलं. आज या व्यवस्थेचा लाभ घेणारे ते लक्षातही ठेवणार नाहीत, पण या नव्या व्यवस्थेला या देशात आणण्यात
प्रसंगी परदेशी हस्तक अशा शिव्या झेलत शरद जोशींनी हात दिला. डंकेल प्रस्तावावर सारा देश तुटून पडला असताना, डंकेल म्हणजे दुसरी गुलामगिरी असं म्हटलं जात असताना, मला डंकेल भेटला तर माझ्या छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून त्याच्या छातीवर लावीन असं विधान करून त्यांनी नवी अर्थव्यवस्था तोलून धरली. हे कसं विसरता येईल? जोशींचा आणखी एक प्रकर्षाने जाणवणारा गुण म्हणजे त्यांना तंत्रज्ञानाचं असलेलं भान. त्यांनी सातत्याने नवनव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला, त्याचे फायदे दाखवून दिले. स्त्रियांचं आणि एकूणच मानवी जीवन सुखकर सोपं करण्यात तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मानायचे तर तंत्रज्ञानाचे उपकार माना, असं शरद जोशी नेहमी म्हणत. स्त्रियांचे कष्ट कमी करण्यात तर तंत्रज्ञानाने खूपच मोलाची भूमिका बजावली आहे. पाटा वरवंटा जाऊन मिक्सर आलं, जातं जाऊन चक्की आली, मोगरी गेली आणि वॉशिंग मशीन आली, चुलीच्या फुंकण्या गेल्या आणि गॅस आला, विहिरीचं पाणी दोर बादलीने ओढण्याची आता गरज नाही, विहिरीवर पंप बसले. शरद जोशींचं एक अख्खं भाषण तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर आहे. त्यात हरितक्रांती, BT कॉटन यांचा सविस्तर उहापोह केला आहे. त्या भाषणात त्यांनी 4 शब्द लक्षात ठेवायला सांगितले आहे. एरोपोनिक्स, B बायोटेक्नॉलॉजी, E म्हणजे इथेनॉल टेक्नॉलॉजी आणि I म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सर्वात शेवटी थोडक्यात सांगायचे तर शरद जोशींनी या देशात शेतीमालाचा भाव हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवला आणि राजकारणाचा अजेंडा बदलला. हे त्यांचं योगदान केवळ अतुल्य आहे. आपण हा पाठ शांतपणाने ऐकून घेतलात. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.